नमस्ते मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर गाईज, तुम्ही पाहू शकता की बघा आमची गणपतीची डेकोरेशन स्टार्ट झालेलं आहे. तर गणपतीत पाणी सगळं आता आज तारीख आहे 18. तर आम्हाला लवकरात लवकर डेकोरेशन संपवायचा आम्ही प्रयत्न करतो. तर आम्ही आत्ता स्टार्ट केलं, तुम्ही पाहू शकता. तर बघा अर्धा डेकोरेशन झालेलं आहे, तर अजून खूप डेकोरेशन करायचं बाकी आहे. तर बघा कसे पुट्टे जॉईन करतात आता. हे आमच्या गणपती बाप्पाचं डेकोरेशनची तयारी चालू आहे. आता तू काय करते? हे मी ना सुलोचन लावते पुट्ट्याला, सुलोचन लावते पुट्ट्याला, खांब बनवते खांब असे त्याच्यावर. हो, आता त्याच्यावर काय करणार मग? त्याच्यावर पूर्ण डिझाईन येणार. एक सरप्राईज आहे तुम्हाला. ते सुलोचन आहे ना. तर गाईज बघा कसं लावते माझी मम्मी. एवढं अर्धा झालेला आहे, अजून खूप बाकी आमचं करायचं. अर्धा याच्याला पण लावायचं अजून. A few moments later. अरे तरी तो डेकोरेशन तरी रुको जरा, सबर करो. गाईज डेकोरेशन तो होतच राहील, पण हा बघा हा कोणतं काम कम्प्लीट होऊन देतच नाही लवकर. नुसतं मधी मधी नुसतं मधी मधी नुसतं मधी मधी काय बोलायचं तुला? जरा काम करून देत नाही हा कोणाला. नुसतं मधी मधी करणार आणि काम बिघडवायचा प्रयत्न करणार तो. माझी मम्मी अशी काठी घेऊन बसली म्हणून आहे तर घाबरून असं झोपलं. कारण की हा खूपच घाबरतो, हर एक गोष्टीला घाबरतो. एकदम फट्टू डॉगी आहे, एकदम फट्टू डॉगी. कारण की हर एक गोष्टीला हा घाबरतो. जरा काहीतरी केलं ना तुम्ही तरी घाबरणार, भले याची चुकी असेल किंवा नसेल तरी घाबरणार. गाईस बघा काठी पण घालून ठेवली. किती घाबरलाय, अजून घाबरलाय तो. काय बोलतो मम्मी का कॉफ की आता मस्ती करताना आता एकदम शांत बसणार नाही की. Meanwhile. गाईज आमचे मासे बघा, अर्नवा अँड कोय, अर्नवा अरवाना. तर आता ते लोक लहान आहे म्हणून छोटं फिश टँक आहे आणि ते लोक अजून मोठे होणार, तर तेव्हा त्यांच्यासाठी जास्त मोठा फिश टँक लागणार. तर आता ते लोक लहान आहे तर बघा कसे. गाईस तुम्ही पाहू शकता अर्धा डेकोरेशन आमचं झालेलं आहे. अर्ध्यापेक्षा जास्त डेकोरेशन झालं. तर ते बॅकग्राऊंड आणि वरचं त्याला नंतरला बनवणार, कारण की आधीच बनवून ठेवलं तर मग ते लवकर खराब होईल. तुम्हाला समजतं ना काय होती, गणपती यायच्या आधीच ते डेकोरेशनची वाट लागेल. म्हणून आता अर्ध झालेलं आहे, तर आपण आता उद्या भेटू. The next day. गाईस आज आहे दुसरा दिवस. तर बघा आज आमचं डेकोरेशन झालेलं आहे. वरचं पण कम्प्लीट झालं आहे, तरी मागचं तर कम्प्लीट झालं नाही. तर फक्त असं पुट्टा लावला आहे मागे ऑलरेडी सगळं सावध ते ठेवलंय. तर गाईस वरचं पण जास्त कम्प्लीट झालंय, अर्धच कम्प्लीट झालंय. आता ते पण कम्प्लीट होणार लवकरच. तर बघा असं दिसतंय. यावर्षीचं अलग डेकोरेशन असणार आहे, एकदम युनिक डेकोरेशन असणार आहे गाईस. तर तुम्हाला गणपती पण कोणता आहे, कसा आहे आणि डेकोरेशन पण कसं ते लास्ट तुम्हाला सरप्राईज असणार. तर आम्ही अर्ध डेकोरेशन करायला लागू तेव्हा मी तुम्हाला दाखवते, तेव्हा आपण भेटू. तर आता हे असंच राहणार, कारण की आता आम्ही उठलो आहे, फ्रेश बी झालं, तर नाश्ता बिष्टा चालू. तर म्हणून आता डेकोरेशन वेळ राहील. तर आता आपण डायरेक्ट भेटू नंतर जेव्हा आम्ही अर्धा डेकोरेशन स्टार्ट करू. गाईस तुम्ही बघितलं असेल की आमचं डेकोरेशन अर्ध्यापेक्षा जास्त कम्प्लीट झालं आहे. तर आता फक्त बॅकग्राऊंड आणि ते वरचं छत आहे ते अर्ध बनवायचं बाकी आहे गाईस. तर आमचं खालचं बाजूचं आमचं सगळं झालेलं आहे. आणि वेट ना दे, गणपती कधी येतो, कधी आमचं डेकोरेशन होतं, कधी आमच्या डेकोरेशनच्या इथे गणपती बसतो, कसं दिसेल ते इमॅजिन करणेच. आणि गाईज गणपती पण आमचं ऑलरेडी बुक झाला आहे, पण तुम्हाला मी आता गणपती दाखवू शकत नाही, कारण की डायरेक्ट तुम्हाला एंडलाच दिसेल की आमचा गणपती कसा आहे. आणि डेकोरेशन थीम पण तुम्हाला आता सांगू शकत नाही, कारण की ते एंडलाच तुम्हाला सगळं कळेल. थीम काय, गणपती कोणता आहे आणि गणपती कसा दिसतो. असं नाही, गणपती सगळे चांगले असतात, पण असतं ना एक्साइटमेंट असते. अरे फेस्टिवल कोणता आला तर तशी एक्साइटमेंट आहे. आता कधी गणपती येऊ, कधी खूप भारी.
खूपच एक्साइटमेंट होती गाईज. तर आमचं डेकोरेशन पण आता लवकरच होईल. आता 8 दिवस बाकी आहे गणपतीला. तर असं जसं आमचं काम चालू आहे तसं डेकोरेशन संपत होते. 5 minutes later. तुम्ही आता पाहू शकता की आता आमचं बघा इथं पेंट चालू आहे. तर बघा आमची एक साइड झालेली आहे. आता इथली साइड पेंट होती आहे आणि अजून करायचं बाकी आहे. तर पेंट पण आता व्हायला सुरू झाले गाईज. वरचं खालचं पण चालू आहे. तर आज आहे 18 तारीख आणि गणपती येणार आहे 27 तारीखला. तर जास्त दिवस पण नाही आपल्याकडे, कारण की डेकोरेशन एवढं पण सिम्पल नाही की लवकरात लवकर होईल, म्हणजे लवकरच होईल जर लेट करायला घेतला तर, म्हणून आम्ही आता करायला घेतलंय. आणि पेंटिंगचं काम चालू आहे गाईज. आता सगळे पुट्टांना पेंट बिंट होणार, मग त्यानंतर वरचे साईड आणि बॅकग्राऊंड तर तुम्हाला जसं मी बोलली की आता करू शकत नाही, लास्टला करणार. नाहीतर मग गणपती यायच्या आधीच ते डेकोरेशन खराब दिसेल, कारण की ते खराब होईल. तर म्हणून पहिला आता पेंटिंगचं काम चालू आहे, म्हणजे आता पेंट चालू झाली तर अजूनच जरा भारी दिसणार आहे आमचं डेकोरेशन. तर गाईज तुम्ही पाहू शकता आमचं डेकोरेशन वरचं छत तर कम्प्लीट झालं. आता पेंटिंगचं चालू आहे, अजून खूप बाकी आहे आणि फक्त आता 7 दिवस बाकी आहे फक्त 7 दिवस बाकी आहे गाईज डेकोरेशन कम्प्लीट व्हायला. तर बघा अजून खूप काम बाकी आहे, खूप म्हणजे खूप. तर आता गाईज तसं पण आता आम्ही साफसफाई पण चालू आहे. आता डेकोरेशन अर्धा एक संपवतोय. उद्या स्टार्ट करणार कारण की आता रात्र झाली गाईज. तर उद्या परत स्टार्ट करणार डेकोरेशन करायला. आता पेंटिंगच चालू आहे. खांबला पेंटिंग पाहू शकतो तुम्ही पेंट करतायत. तर डायरेक्ट आता पूर्ण सगळं पेंट झाल्यावर आपण भेटू. आता बाय.